एका जन्मात काही माझं समाधान होणार नाही, म्हणून पुढचे 7 जन्म मला हेच भावनिक प्रकरण हवंय. आता आणखी एक इमोशनल प्रकरण येतंय पुढच्या 4-5 महिन्यात. ए हॅलो, ती काही भावनिक वगैरे असणार नाही. ती माझ्यासारखी अगदी ऑब्जेक्टिव्ह आणि लॉजिकल असणार. तुझ्या आयांचा विषय निघाला ना की काही लॉजिकल आणि ऑब्जेक्टिव्ह नसतोस, तू व्यवस्थित भावनिक असतोस. हे बघ, माझ्या इमोशन्स मध्ये सुद्धा एक लॉजिक असतं. अरे वा, आता हे जरा अति होतंय. म्हणजे तुझ्या भावनाही लॉजिकल आणि आमचं लॉजिकल वागणं इमोशनल नसतं. बरं, निघायचं का आता? का आता का? ओके, मग थांबूया. ए नाही नको, चल. तू ना टिपिकल बायको सारखी वागायला लागलीस. नवरा म्हणेल त्याच्या उलट वागायचं. नवरा म्हणेल निघूया की हिला थांबायचं, हा म्हणेल थांबूया की हिला निघायचं. तुला काय झालंय? तू काय एवढा ओव्हर वागतोय? कारण तू खूप डाऊन झालीयस. अगं निदान नवऱ्याशी भांडण्यासाठी तरी एक्साइट हो, म्हणून ही सगळी खुसपटा काढतोय मी. तर नवऱ्याशी भांडताना बघ कशी तरतरीत होतेस. मग काय फायनल ठरलंय? जाऊया की थांबूया? चल आता, मोठा आज्ञेत राहणारा नवरा आहेस ना तू. सरे झालं का तुझं? अगं सगळे जेवायचे थांबले आहेत. काय वेडे पण आहे सरे, किती वेळा वाचणारच एका दिवसात ते? मावशी, झालं? भूक लागली. तुला सोडून नाही जेवणार. जान्हवी पण जेवायची थांबली. अगं बाई, चल गरोदर बाईला उपाशी ठेवून काही लग्न जोडणार नाहीये माझं. रात्री वाचेल मी आणि दिवसातून आता 5 वेळा वाचत जाईल, म्हणजे देवाला माझी अर्जन्सी कळेल. चल. गिळा. सगळं ना त्या मोबाईल मुळे होत आहे. कला, कार्ट्याने कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला. चाळीत लोक नाही ते बोलायला लागले आणि कोणाकोणाची तोंड धरणार हो मी? आपलंच नाणं खोटं ना, काय करणार आहे मी? भावजीच्या तोंडाला तसं काळं फासलं, आता आपल्या तोंडाला असं काळं करतोय. नाही, लायकी नसताना पण एखाद्याला जास्त मिळालं ना की असं होतं. ते कुठल्याच गोष्टीची किंमतच राहत नाही. लग्न जमवता घोड नवरा झाला असता ना, म्हणजे कळलं असतं याला. ते काय? अरे आता हे ताट सोडून कुठे चाललायस? अन्न लाथाडू नये एवढं पण कळत नाही का रे तुला? कुणाच्या पुण्याईने 4 घास मिळतायत कळत नाहीये, आणि एवढा माच कशासाठी म्हणते मी? कला, तू जे काय बोलतेस ते कधीतरी ऐकतेस का ग? काय चुकीचं बोलते हो मी? काय चुकीचं बोलते मी? चाळीत शर्मेनं मान खाली घालायची वेळ आलेली. कुणाला आणि काय म्हणून सांगू मी? पण ह्याला बघा काही आहे का त्याचं? ह्याची तपली अरे रावी.